भारताचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचं दर्शन। अमित शाह हे आज नाशिकला त्र्यंबक दर्शनाकरता आले होते। यामध्ये जिल्ह्यात त्यांचे 2 कार्यक्रम होते। त्यात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचं त्यांनी सकाळी दर्शन घेऊन अभिषेक केला। यावेळी त्यांना तब्बल 20 मिनिटं दर्शनाकरता लागली। यानंतर कार्यक्रमाच्या रूपरेषेत नसलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या देखील मंदिरात समाधीस्थळी जाऊन त्यांनी वारकऱ्यांची टोपी घालत दर्शन घेतलं। या प्रसंगी संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त होता, तर हजारो भाविकांच्या दिंड्या या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या होत्या। या दर्शनाविषयी अधिक माहिती संस्थानच्या अध्यक्ष कंचन जगताप यांनी दिली आहे। फार मोठा गहन प्रश्न पडलेला आहे। 11 ते 2 संस्थांची पूजा असते, महापूजा, आणि त्यानंतर शासकीय पूजा असते। शासकीय पूजेसाठी खरं तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, पालकमंत्री सर्वांनाच निमंत्रित केलेलं होतं। पण सध्या आम्ही पण फार मोठ्या पेचात आहोत। पण आम्ही आदरणीय गिरीजी महाजन साहेब, आदरणीय जिरवाळ साहेब, त्याच पद्धतीनं आदरणीय दादा भुसे आणि अन्य सगळ्याच मंत्री महोदयांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। आमदार, खासदार सर्वांना याच वेळेस असं झालंय की संस्थांच्या वतीने संपूर्ण आमदार असतील, खासदार असतील, सगळे मंत्री महोदय यांना सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। निमंत्रित केलंय, कोणाकडनं होकार आलाय शासकीय पूजा करण्यासाठी? होकार तर तसा आदरणीय गिरीश जी महाजन साहेबांकडून आलेला आहे। जिरवळ साहेबही येत आहेत। अन्य कोणी आले तर आमच्यासाठी ती आदराचीच गोष्ट असणार आहे, कारण संस्थांची महापूजा आहेत। सगळे पक्ष एका बाजूला आणि महापूजा एका बाजूला। आम्ही सर्वांचा त्या ठिकाणी स्वागतासाठी तयार आहोत। तसंच त्याच पद्धतीने पौषवारी निमित्ताने 300 ते 400 दिंड्या आज इथे दाखल झालेल्या आहेत। कांचन जगताप त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उद्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी यात्रा सोहळा असून त्याकरता लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले। त्र्यंबकेश्वर येथील वैभव घुगे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।